पत्रकार, उपस्थित सर्व म्हणजे सहकारी संचालक, उपस्थित बँकेचे CEO आणि अधिकारी, आज खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाबतीत ज्या काही वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही आरोप केले गेले त्याचं उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मागची 17 वर्ष मधला एक 2 वर्षाचा काळ वगळता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, आमचे सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करते आहे आणि त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून सिंधुदुर्गातल्या बँकेच्या सभासद असलेल्या सर्वांनी मागच्या अनेक वेळा राणे साहेबांच्याच विचाराच्या पॅनलला नेहमीच झुकतं माप दिलेलं आहे. त्याचं कारण की आदरणीय राणे साहेबांचा या बँकेच्या कारभारावर आणि प्रत्येक गोष्टीवर एक बारकाईने लक्ष असतो. कुठलीही चुकीची गोष्ट बँकेच्या कारभारामध्ये होऊ नये या बाबतीमध्ये ते नेहमीच दक्ष असतात आणि याची जाणीव जिल्हावासियांना असल्यामुळेच पुन्हा पुन्हा जिल्हावासीय प्रत्येक निवडणुकीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला त्या ठिकाणी विजयी करत आलेले आहे. आता मी चेअरमन म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राणे साहेबांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आम्ही मागची 4 वर्ष माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून आदरणीय काशेकरजी आणि त्यांच्यासोबत माझे सगळे सहकारी संचालक, काही इतर वेगवेगळ्या पक्षातून सुद्धा निवडून आलेले संचालक आहेत. बँक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सर्व संचालक मंडळ एक मताने, एका भूमिकेने आणि त्या ठिकाणी धोरणानुसार काम करत आलंय. आणि हे निर्णय घेत असताना, कुठल्याही पद्धतीचे निर्णय घेत असताना आम्ही त्या ठिकाणी राणे साहेबांच्या निदर्शनास प्रत्येक गोष्ट मी आणत असतो. त्यांच्या सिग्नल नंतरच त्याच्या संदर्भातले निर्णय होत असतात आणि त्यांचा नेहमी एक भूमिका राहिलेली आहे की या जिल्ह्यातल्या बेरोजगारांना, तरुणांना, उद्योजकांना सुद्धा घडवण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेने केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं केंद्रात मंत्री, MSMEचे मंत्री असताना सुद्धा त्यांनी देशभरामधली पहिली जिल्हा बँक की ज्याला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासनाच्या योजनांचा सुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करून दिलं. याच्या मागचा उद्देशच हा होता की या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजक घडले पाहिजे. कारण आपल्यालाही माहिती आहे की अनेक वेळा जिल्ह्यातल्या काही लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असायचे की आपल्या जिल्ह्यामधल्या बँकेचा कर्ज पुरवठा हा बाहेरच्या जिल्ह्यातल्या शेती व्यवसायाला किंवा प्रक्रिया उद्योगाला का केला जातो. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मोठे उद्योग कार्यरत नसल्यामुळे, पुढे येत नसल्यामुळे, उद्योजक पुढे येत नसल्यामुळे बँकेचा व्यवसाय टिकला पाहिजे, बँक वाढली पाहिजे, बँकेचा नफा वाढला पाहिजे, यासाठी ठेवीमधल्या रकमा या कर्ज स्वरूपामध्ये त्या ठिकाणी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या उद्योगांसाठी, साखर निर्मिती असतील, इथेनॉल निर्मिती असेल किंवा इतर काही प्रक्रिया मोठे उद्योग असतील, या उद्योगांना राज्य बँक किंवा त्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका यांना सोबत घेऊन कन्सोर्शियम मध्ये त्या ठिकाणी पतपुरवठा केला जातो, ज्याद्वारे मिळणारा उत्पन्न
हा बँकेसाठी येतो. जिल्ह्याच्या आपल्या नफ्यामध्ये, जिल्हा बँकेच्या नफ्यामुळे त्यामुळे वाढ होत आलेली आहे. आता अशा प्रकारचं धोरण घेऊन या जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांना नवीन शेतजमीन घेणं, आपली शेती डेव्हलप करणं, त्या शेतीच्या माध्यमातून काही नवीन प्रक्रिया प्रकल्प उभे करणं, याच्यासाठी खरं तर जिल्हा बँक म्हणून आम्ही सातत्याने आग्रही असतो. आणि हे धोरण पूर्वीपासून बँकेचं चालत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून आम्ही त्या दृष्टिकोनातून अगदी योग्य पद्धतीने पतपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आता ज्या जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांनी या बँकेबद्दल, बँकेच्या संचालक मंडळाबद्दल त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत, खरं तर हे आरोप आणि त्यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी चेअरमन म्हणून नेमकं काय शिकले, चेअरमन म्हणून काम करत असताना नेमकी कुठल्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता, याचा सुद्धा विचार खऱ्या अर्थाने करण्याची गरज निर्माण झालेली आहे. खरं तर आम्ही तात्काळ उत्तर देणं अपेक्षित होतं. अनेक पत्रकार बंधू असतील किंवा या जिल्हावासी असतील, अनेकांचे त्या ठिकाणी फोन येत होते की आपण या पत्रकार परिषदेला उत्तर द्या. परंतु या खुर्चीला सुद्धा त्या ठिकाणी एक आचारसंहिता आहे. बँकेकडे असलेल्या ठेवीदाराची कुठलंही नाव किंवा त्याची ठेव रक्कम ही उघड करू नये. कुठल्याही कर्जदाराचा कर्ज रक्कम आणि त्याचे कर्ज व्यवहार हे तो कर्जदार सोडून अन्य कोणाला उघड करू नये, अशा प्रकारचं एक बेसिक आचारसंहिता ही चेअरमन, पूर्ण संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी वर्ग यांना कायमस्वरूपीची असते. आणि हीच आचारसंहिता आम्हाला सुद्धा लागू होते. आणि म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत मग पत्रकार परिषद घेणारे असो किंवा अन्य कोणी असो, जोपर्यंत ते आमचे कर्जदार आहेत तोपर्यंत आम्ही त्याचा कर्जाचा तपशील उघड करू शकत नव्हतो. आणि म्हणून त्या जबाबदारीचं भान लक्षात ठेवून, बँकेची ध्येय धोरणं आणि हित लक्षात ठेवून त्या ठिकाणी आम्ही तो संयम पाळलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्या ठिकाणी कर्जदाराला ऑर्डर केली. कर्जदार म्हणून राजन तेलींचा मुलगा प्रथमेश तेली आणि सर्वेश तेली हे दोघे जण त्या ठिकाणी कर्जदार आणि स्वतः राजन तेली आणि त्यांची पत्नी ही सहकर्जदार आहेत. त्यांना कोर्टाने ऑर्डर केली की हे कर्ज आपण त्या ठिकाणी 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण पेड करा. खरं तर त्यांनी माझ्या माहितीनुसार त्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्यांना ऑर्डर केली की पूर्ण पेड करा. त्यांनी त्या ठिकाणी त्या संदर्भात ॲफिडेव्हिट सुद्धा दिलेलं होतं की आम्ही त्या तारखेला ती रक्कम पूर्ण पेड करू, परंतु त्यांनी ती पूर्ण पेड केली नव्हती. त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागितली. कोर्टाने त्यांना पुन्हा 4 आठवड्याची मुदतवाढ दिली आणि काल त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी कर्जफेड जी 9 डिसेंबर 2025 रोजी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून आता त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेला आम्ही स्पष्टपणे त्याचा सगळा तपशील आपल्यासमोर मांडत आहोत की या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याचं मूळ कारण नेमकं काय आहे हे सुद्धा सगळ्यांना खरं तर समजण्याची गरज आहे. आणि साधारणतः 2021च्या शेवटच्या टप्प्यात जून 2021ला 9,60 लाख रुपयाचं कर्ज जिल्हा बँकेकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या एका जमीन खरेदीसाठी, शेत जमीन खरेदीसाठी घेतलेलं होतं. आणि हे कर्ज घेतल्यानंतर त्यावेळी
त्या कर्जाच्या मंजुरीच्या वेळी त्यांना 2 वर्ष फक्त व्याज भरणं आणि त्यानंतर त्यांनी कर्जाचा हप्ता भरणं अपेक्षित होतं. परंतु हे कर्ज घेतल्यानंतर त्याने त्या ठिकाणी व्याजाची रक्कम सुद्धा परतफेड करता येत नाहीये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. खरं तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असं दाखवलेलं होतं की सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्याला त्याच्या शेती उत्पन्नातून मिळेल आणि आपण कर्ज परतफेड करू, परंतु ते करू शकले नाही. आणि मग त्यांनी आपल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडे तारण असलेल्या व्यापारी गाळे विकून आपण कर्ज परतफेड करू थोडीफार, याच्यासाठी तुम्ही ते तारण गाळे विकण्याची परवानगी द्या, अशा प्रकारचा अर्ज केला. आणि हा अर्ज 2021 मध्ये झाला होता. 2022च्या पहिल्या महिन्यामध्ये, म्हणजे जेव्हा आमचं संचालक मंडळ अस्तित्वात आलं, तेव्हा आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी हे गाळे विकण्याची परवानगी दिली आणि ते गाळे विकून त्याचे पैसे कर्ज खात्यात भरण्याची परवानगी दिली. आणि त्याच वेळी त्यांनी बँकेकडे अजून एक अर्ज केला की आपण दिलेला जो व्याजदर आहे बँकेने, कारण त्यांना ज्यावेळी जून 2022 मध्ये 21 मध्ये हे कर्ज मंजूर झालेलं होतं, त्यावेळी या कर्जाचा व्याजदर 15% होता आणि तो व्याजदर आपल्याला परवडत नाही, त्याच्यामुळे माझं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे आपण हा व्याजदर आम्हाला कमी करून द्यावा की जेणेकरून माझा आर्थिक ताण कमी होईल, अशा प्रकारचा बँकेकडे अर्ज केला. आणि त्यावेळी 15%चा व्याजदर 14% बँकेने केला. याच संचालक मंडळाने त्यांना व्याजात सवलत दिली आणि जवळपास एकूण 43,20,000ची सवलत ही बँकेकडनं त्यांना या कर्ज रकमेच्या पोटी दिली गेली. तरी सुद्धा गाळे विकूनही पैसे बँकेकडे भरले गेले नाही. व्याजाची सवलत देऊन सुद्धा बँकेचं कर्ज वसूल होत नव्हतं आणि म्हणून जेव्हा हे कर्ज थकबाकी झालं, त्यावेळी त्याच्यावरची कायदेशीर कारवाई सुरू करण्याशिवाय बँकेकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. आणि या संदर्भात जेव्हा त्यांना बँकेने रीतसर पहिली नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचं थकबाकी असलेलं कर्ज त्या ठिकाणी पूर्णफेड करण्यासाठी आपण पावलं उचला. खरं तर 21 डिसेंबर 2023ला हे खातं थकबाकी झालेलं होतं, NPAत गेलेलं होतं आणि म्हणून बँकेने सातत्याने त्यांना त्याच्यानंतरच्या काळामध्ये पाठपुरावा चालू ठेवलेला होता. आणि तो चालू ठेवल्यानंतरही जेव्हा कर्जदार म्हणून आणि थकबाकीदार म्हणून त्यांचा बँकेला कोणताच रिस्पॉन्स मिळेना, बँकेला सदरचं कर्ज वसूल करण्यासाठी कायदेशीर पावलं उचलणं गरजेचं वाटलं, तेव्हा बँकेने पहिल्यांदा त्या ठिकाणी सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल केला. कारण की जेव्हा मार्च 2023ला त्यांनी शेवटपर्यंत सांगितलेलं होतं बँकेला की मी मार्चच्या शेवटच्या दिवशी हे पैसे पूर्ण पेड करतो, परंतु त्यांनी त्यावेळी थकबाकी पूर्ण पेड केली नाही. आणि जवळपास हजारो थकबाकीदारांची इतक्या वर्षातली सगळी थकबाकीची रक्कम ही 80 कोटीच्या घरात होत होती. आणि ह्या एकाच कर्ज खात्यामुळे आमचा NPA हा जवळपास 92 कोटीच्या पुढे गेला. म्हणजे एकाच कर्ज खात्यामुळे आमची बँकेचा बॅलन्स शीट मधला NPA ची वाढ ह्या एकाच कर्ज खात्यामुळे झाली. आणि त्यामुळे त्यानंतर नाबार्ड असेल किंवा RBI असेल, या सगळ्या यंत्रणेकडनं बँकेला विचारणा केलं गेलं की याच्यावर आपण का कारवाई करत नाही. आणि म्हणून मग बँकेला सगळ्याच ज्या न्यायालयीन बाजू आहे त्या पुढे पार पाडाव्या लागल्यात आणि कायदेशीर कारवाईची पावलं उचलावी लागली. असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही हे कर्जच घेतलेलं नाही, आम्ही हे कर्ज अशा प्रकारचं त्याचं मिसयुटिलायझेशन केलेलं नाही,
अनेक ज्यावेळी बँकेने चौकशी केली, त्याची तपासणी केली, कारण जोपर्यंत एखादा कर्जदार हा NPA होत नाही तोपर्यंत त्याची डिटेल इन्क्वायरी बँकेला करता येत नाही. परंतु हे खातं थकबाकी झाल्यामुळे बँकेला डिटेल इन्क्वायरी करावी लागली आणि डिटेल इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या कर्जाचं मिसयुटिलायझेशन झालेलं आहे. या संदर्भात आम्ही सहकार न्यायालयात दावा केला आणि तो दावा केल्यानंतर कर्जदाराच्या विरुद्ध आणि बँकेच्या बाजूने ह्या दाव्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने पूर्ण रक्कम ही कर्जदाराने भरण्यासंदर्भातली ऑर्डर केली आणि त्याच्या संदर्भात अपिलेट कोर्टामध्ये अपील झालं. तिथे त्यांनी सातत्याने तारखा घेतल्या, तिथे त्यांनी सुनावणी झाली, तिथेही त्यांच्या विरोधात निर्णय झाला. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी अपिलेट कोर्टात गेले. खरं तर सहकार न्यायालयाने तर फक्त तारण असलेलीच मालमत्ता नाही तर त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या लोकांच्या नावे असलेल्या सगळ्या जमिनींवर त्या ठिकाणी ताबा घ्या आणि अटॅचमेंट लावा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि ती ऑर्डर झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्या सिंधुदुर्गातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रॉपर्टीवर त्या ठिकाणी अटॅचमेंट झाली आणि कोर्टाने ऑर्डर केलेली होती की तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी विकता येणार नाही जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं थकबाकी कर्ज आपण भरत नाही. आणि असा कोर्टाचा निर्णय झालेला असताना सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात आपली बँकेची रक्कम भरणा होत नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी पुढची जप्तीची कारवाई सुरू करण्यासाठी पावलं बँकेने उचलली. त्यावेळी त्याच्यातली काही रक्कम त्यांनी भरणा केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी अपिलेट कोर्टाकडे जमीन विकण्याची परवानगी मागितली. अपिलेट कोर्टाने त्यांना काही काळाची संधी दिली परंतु तरी सुद्धा ते भरवू शकले नाही. शेवटी हायकोर्टामध्ये ही केस गेली आणि हायकोर्टाने त्यांना पूर्ण रक्कम कुठली तरी एखादी जमीन विका आणि पूर्ण रक्कम भरा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि त्याच्यातनं त्यांना ही पूर्ण रक्कम बँकेला भरावी लागली. आणि या सगळ्यातनं आम्ही दिलेल्या 9,49,98,000 कर्जाच्या अगेन्स्ट त्यांना 15,29,60,000 एवढी व्याजासह आणि सगळ्या दंड रकमांसह या रकमा भराव्या लागल्यात. आणि हे करत असताना कर्जदार म्हणून बँकेने जे सहकार्य करणं अपेक्षित होतं ते त्या पातळीवर बँकेने केलेलं होतं. संचालक मंडळाने सुद्धा त्यांना कर्ज भरण्यासाठी ज्या काही सवलती त्यांनी वेळोवेळी मागितल्या त्या सवलती बँकेने त्यांना दिलेल्या होत्या. असं असताना सुद्धा त्यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी जी टाळाटाळ केली, जो विलंब केला, त्याच्यामुळे शेवटी न्यायालयीन दावे करावे लागलेत आणि त्याच्यातनं ह्या ऑर्डर झाल्यानंतर त्यांना कर्ज भरावं लागलं. आणि खरं तर त्याच्यानंतर या सगळ्यातनं जिल्हा बँकेवर राग काढण्यासाठी, राजकीय द्वेषापोटी आणि आपल्याला बँकेला त्रास द्यायचा आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बँकेवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. खरं तर स्वतः कर्ज घेतलेलं असेल तर स्वतःच्या कर्जा व्यतिरिक्त आपण बँकेच्या दुसऱ्या कुठल्याही कर्जदाराच्या कर्ज खात्यासंदर्भात माहिती ही मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे अधिकार कोणाला दिलेले नाही. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बँकेचा लोगो सुद्धा वापरलेला आहे. या सगळ्या संदर्भात आवश्यक ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे आम्ही करणार आहोत. खरं तर या जिल्ह्यामधल्या उद्योजकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी कर्ज देत असताना त्यांची बॅलन्स शीट बघून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा बँकेने कधी कर्ज पुरवठा केला नाही. कारण जर बॅलन्स शीट बघून कर्ज पुरवठा केला तर मला वाटत नाही की या जिल्ह्यामध्ये 10% सुद्धा त्या ठिकाणी नवीन उद्योजक उभे राहू शकतील. आणि म्हणून पूर्णतः विश्वासाने आणि या जिल्ह्यात उद्योजक घडावा, या जिल्ह्यातला शेतकरी उभा राहावा या दृष्टिकोनातनं बॅलन्स शीट न बघता ज्याची बॅलन्स शीट कमकुवत आहे त्याची बॅलन्स शीट अधिक सक्षम करण्यासाठीच बँक त्याच्या पाठीशी उभी राहते आणि हीच भूमिका घेऊन
त्या ठिकाणी आजपर्यंत बँकेने पतपुरवठा केलेला आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बॅलन्स शीटचा आणि काही कर्जदारांच्या लायकीचा, त्यांच्या क्षमतेचा उल्लेख केला. खरं तर या क्षमतेचा, या लायकीचा आणि या बॅलन्स शीटचा जर विचार 2021 मध्ये यांना कर्ज देताना बँकेने केला असता, कारण त्यावेळेच्या बॅलन्स शीट सुद्धा आम्ही काल बघितल्या, त्यावेळी असं लक्षात येतं की खरं तर त्यांना सुद्धा कर्ज देण्यासाठी ते पात्र नव्हते. परंतु कर्जाची परतफेड हा आणि त्याची तारण व्यवस्था या गोष्टीची खातरजमा करून बँक पतपुरवठा करत असते आणि त्याच्यातनं आजपर्यंत सगळे कर्जदार हे बँकेबरोबर असलेल्या संबंधांवर, त्या ठिकाणी बँकेने केलेल्या मदतीची जाणीव ठेवून वेळेत आमच्याकडे कर्ज परतफेड करत असतात. आणि म्हणून आज राज्यामध्ये ही बँक नावारूपास किंवा अग्रगण्य राहण्याचं खरं कारण हेच आहे की आमच्या बँकेचा NPA जो आहे हा नेट NPA 0% राहिलेला आहे. क्रॉस NPA सुद्धा हा कधी 3%च्या पुढे जात नाही. आणि हीच खरं तर आमच्या या सिंधुदुर्ग वासियांनी बँकेला दिलेली साथ आहे. बँक पहिल्या 3 क्रमांकाच्या यादीमध्ये सातत्याने राहते, त्याचं खरं कारण हे आहे. आणि म्हणून नेहमीच थकबाकीदारावर कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता योग्य मार्गाने त्याची कर्ज वसुली करणं ही भूमिका आम्ही बँकेने सातत्याने ठेवली आणि तीच भूमिका आम्ही त्यांच्या बाबतीत ठेवली होती. आता कर्ज घेतल्यानंतर सुद्धा जर कर्ज परतफेड करायची नाही आणि त्या ठिकाणी आपण दुसऱ्यांना दरोडेखोर म्हणणार असू, तर अशा एखाद्या प्रशिक्षित दरोडेखोराने बँकेवर अशा प्रकारचे आरोप करणं ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. राजकीय द्वेष, राजकीय राग मनीष दळवी म्हणून वैयक्तिक मनीष दळवीवर असेल, पालकमंत्री म्हणून नितेजी राणे यांच्यावर असेल, तो काढण्याचा, राजकीय द्वेष काढण्याची जागा ही जिल्हा बँक आहे. खरं तर काल आदरणीय निलेशजी राणे साहेब यांनी त्या ठिकाणी एक ट्विट केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. ते जर आदरणीय निलेश राणे साहेबांचं नेतृत्व मानत असतील तर त्यांनी त्यांचा सल्ला ऐकावा. राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकीय प्लॅटफॉर्मवर येऊन करावेत, कारण ही जिल्हावासियांची बँक आहे. जिल्हावासियांनी त्यांच्या कष्टातनं कमवलेला रुपया या ठिकाणी डिपॉझिट म्हणून ठेवलेला आहे. आणि या 42-43 वर्षाच्या वाटचालीमध्ये आज ही बँक एवढा छोटासा जिल्हा असून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातनं वेगळं झाल्यानंतर आज आपण रत्नागिरी, रायगड यासारख्या जिल्ह्यांना मागे टाकून जिल्हा बँक पुढे जाते, हे खरं तर जिल्हावासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. 4000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा हातात चालू असताना आम्ही जबाबदारी हातात घेतली आणि आज 4 वर्षाचा टप्पा आमचा पूर्ण होत असताना आम्ही तो 4000 कोटीचा टप्पा 7000 कोटीच्या पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतो आहे. त्याचा अर्थ की आम्ही योग्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे कारभार करतो. कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा कर्ज व्यवहार आम्ही करत नाही. आणि हे सगळं करत असताना जो ठेवीदारांचा आणि जिल्हावासियांचा आमच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळेच हा जिल्हा छोटासा असताना सुद्धा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकेची उलाढाल वाढते. आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेचा इतक्या टक्क्याने व्यवहार वाढत नाही, व्यवसाय वाढत नाही, तेवढा व्यवसाय आपला जिल्हा बँकेचा वाढतो आहे. ही जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून राजकीय रोष, राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आणि त्याला सामोरं जाण्यासाठी मनीष दळवी म्हणून मी सक्षम आहे. कारण आपल्याला जिल्हावासियांना माहिती असेल, हे सगळे राग जो आता बाहेर येतोय हा आत्ताचा नाही आहे. 2014 पासून अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव झालाय आणि त्याच्यातनं व्यतीत होऊन त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेपर्यंत ते आलेले आहेत. आणि म्हणून ते अशा पद्धतीची पत्रकार परिषदा सातत्याने घेत आहेत. या माध्यमातनं माझी त्यांना विनंती राहील की बँकेला आणि जिल्ह्याला या ठिकाणी आपल्या वादामध्ये ओढण्याची गरज नाही.
तुम्हाला राजकीय जे काय आरोप प्रत्यारोप करायचे असेल ते आपण समोरासमोर येऊन करा, त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. परंतु अनेकांच्या आयुष्यभराच्या योगदानातनं ही उभी राहिलेली संस्था आहे, ही उभी राहिलेली बँक आहे, जे आज राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यामध्ये डौलाने पुढे जाते आहे. देशामध्ये याचं नावलौकिक आहे. अनेक मार्किंगमध्ये, अनेक त्या ठिकाणी स्पर्धांमध्ये बँक अव्वल राहिलेली आहे. त्यामुळे बँकेवर जर खऱ्या अर्थाने आपण जे पत्रकार परिषदेत सांगतात की आमची बँकेवर प्रेम आहे, बँकेबद्दल आम्हाला आस्था आहे, आणि ती जर असेल तर या सगळ्या वादामध्ये बँकेला ओढण्याची गरज नाही. कारण बँकेमध्ये कुठलाही चुकीचा व्यवहार होत नाही आणि तो व्हायला आम्ही देणार नाही आणि तो आम्ही कुठल्याही पद्धतीने करणार नाही. कारण या बँकेवर जिल्हावासियांचा विश्वास आहे आणि ही जिल्हावासियांची बँक आहे. त्यांनी उभी केलेली, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली बँक आहे. याला एक उज्ज्वल अशा प्रकारचा इतिहास सुद्धा आहे आणि तो इतिहास कायम ठेवून त्या ठिकाणी राज्याला, देशाला अभिमान वाटेल आणि जिल्हावासियांना सुद्धा अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्याची जबाबदारी आम्ही खांद्यावर घेतलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं संचालक मंडळ आम्ही काम करतो आहोत. जे काही आम्ही कर्ज वितरण करतो आहोत ते विनाव्याज कोणाला देत नाही. इथे बसून आम्ही कुठल्या देणग्या देत नाही. आम्ही 14%, 15%, 12% जे काही धोरणानुसार व्याज ठरलेलं आहे ते रितसर व्याज घेऊन बँकेचा नफा वाढवतो आहोत. आजपर्यंत जे काही कर्ज दिली आहे ती कुठलीही थकबाकी नाही, ती योग्य पद्धतीने योग्य वेळेत वसूल होत आहे. आणि थकबाकी जो कोणी थकबाकीदार असेल त्याच्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई योग्य पद्धतीने करतो आहोत आणि त्याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि म्हणून बँकेच्या कारभाराबद्दल अशा प्रकारे गैरसमज पसरवण्याचं काम त्वरित थांबवावं. आम्ही या संदर्भात आवश्यक ती जी काही कायदेशीर कारवाई आहे ती सगळी कारवाई या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. बँकेबद्दल तुम्हाला जे काही तक्रारी असतील त्या त्यांनी आमच्याकडे स्वतः लेखी स्वरूपात यापूर्वी वर्ष, दीड वर्ष सातत्याने केलेले आहेत, वेगवेगळ्या स्तरावर केलेले आहेत. त्याची उत्तरं त्यांना योग्य पद्धतीने दिली गेलेली आहेत. आणि जर त्या उत्तरातनं ते समाधानी नसतील तर ज्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल असं वाटतं त्या ठिकाणी त्यांनी अर्ज करावेत, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणी बँकेची बदनामी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही. आणि हे आम्हीच नाही तर जिल्हावासीय सुद्धा खपून घेणार नाही. कारण जिल्हा बँकेची बदनामी वाटतं आपण जर ट्विट बघितलं असेल ट्विट करून काय प्रश्न सुटणार नाही तर, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापूर्वी सुद्धा मला वाटतं आपल्याच प्रश्नाला सावंतवाडीमध्ये निलेशजींनी एक उत्तर दिलेलं होतं की या पुढच्या काळामध्ये कोणीही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही आणि या संदर्भातले जे काही विषय असतील ते बसून चर्चा करून सोडवले जातील. आणि तशा पद्धतीच्या महायुती म्हणून आम्हाला सूचना सुद्धा होत्या. आणि एक कर्जदाराबद्दल त्याच्या कर्ज खात्याबद्दल न बोलण्याची एक आचारसंहिता होती. या दोन्ही बंधनांमुळे आम्ही गप्प होतो. परंतु काल ही बंधनं त्यांनी स्वतः तोडली आणि म्हणून काल निलेशजी राणेसाहेब यांना त्याच्या संदर्भात आपलं मत स्पष्टपणे मांडावं लागलं. मला असं वाटतं की काही संयम हा नेता म्हणून अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम केल्यानंतर तो संयम पाळला पाहिजे आणि तो संयम पाळण्याची क्षमता कदाचित त्यांची आता राहिलेली नसेल आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली. पण ह्या सगळं कुठल्याही कर्जदाराला कर्ज दिल्यानंतर खरं तर कर्ज वितरण हे आमच्या अगोदरच्या संचालक मंडळाच्या काळामध्ये झालेलं होतं. परंतु कोणी कर्जदार असला तरी तो कर्जदार त्याची कर्जाची रक्कम व्यवस्थितरित्या बँकेकडे परतफेड करण्यासाठी आवश्यक ती जी काही मदत बँकेला करणं आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये त्याचा व्यवसाय एक्सपांड करायचा असेल, वाढ करायची असेल तर त्याच्यासाठी त्याला आर्थिक मदत आवश्यक असेल, त्याला काही त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याला सवलतीचा काळ देणं आवश्यक असेल तर, किंवा त्याचा व्यवसाय अडचणीत आलेला असेल आणि काही काळानंतर त्याच्या व्यवसायामध्ये तो
अस्थिर होण्याची शक्यता बँकेला वाटत असेल तर अशा काळामध्ये त्याला ती वाढ करून कालावधी वाढ करून देण्याची आवश्यकता असेल अशा पद्धतीच्या सवलत देण्याचे अधिकार हे बँकेच्या संचालक मंडळाला असतात. त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना आवश्यक ती जे काही त्यांचे ऍप्लिकेशन्स यायचे त्याच्यातलं योग्य मागणी आम्ही वेळोवेळी पूर्ण केल्यात. परंतु त्या मागणी पूर्ण झाल्यानंतरही बँकेच्या कर्जाची परतफेड होईना आणि सतत जवळपास वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त काळ ही रक्कम NPA राहिली म्हणून आम्हाला न्यायालयात जावं लागलं. आता जर न्यायालयामध्ये आम्ही चुकीच्या पद्धतीने गेलो असतो, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असं जर न्यायालयाच्या निदर्शनास आलं असतं तर जवळपास 4 कोर्टामध्ये बँकेच्या बाजूने निर्णय झाले नसते आणि त्यांच्या विरोधात निर्णय झाले नसते. आपल्या प्रश्नाचं सगळ्याच उत्तर त्या ठिकाणी मिळत आहे. आपण मागच्या पत्रकार परिषदेचं टायमिंग बघा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं टायमिंग बघा. मागच्या पत्रकार परिषदेचं टायमिंग हे बरोबर नगर परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या सुरुवातीलाच होतं आणि आजच्या पत्रकार परिषदेचं सुद्धा टायमिंग हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर आहे. याचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्या सगळ्यांना मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही. हे डिपॉझिट घेतल्यानंतर कर्ज देण्यासाठीच कर्ज देणं आणि कर्जावर व्याज घेणं हाच बँकेचा व्यवसाय. आम्ही जर कर्जच नाही दिलं तर बँकेचा व्यवसाय होणार नाही. 72 कोटीचा नफा असणारी बँक आज 116 कोटी रुपया कालच्या वेळी आणि आता आमचं त्याच्याही पेक्षा या वर्षी जवळपास 125 कोटी रुपयाच्या आसपास आमचा नफा जाईल. हे नफ्यामध्ये वाढ आम्ही कर्ज पुरवठा करतोय म्हणून होते. कर्ज पुरवठा करणं त्याला जर घोटाळा म्हणत असतील तर त्यांनी संचालक म्हणून आणि बँकेचा चेअरमन म्हणून नेमकं काय काम केलंय हे खरं तर प्रश्नचिन्ह आहे. कर्ज पुरवठा करत असताना त्याला बँकेचं धोरण आहे, RBIच्या गाईडलाईन्स आहेत, नाबार्डच्या गाईडलाईन्स आहेत आणि सहकार खात्याच्या गाईडलाईन्स आहेत. या सगळ्याचा वापर करून त्या ठिकाणी त्या पद्धतीने कर्ज वितरण केलं जातं. हे कर्ज वितरण केल्यानंतर सुद्धा त्या कर्ज खात्याच्या संदर्भात वर्षभरामध्ये 5 वेगवेगळ्या ऑडिट होतात आणि 5 वेगवेगळ्या ऑडिट मध्ये या सगळ्या प्रकरणांचा तपास केला जातो. त्याच्यामध्ये जर कुठल्या चुका झालेल्या असतील तर त्या चुका ऑडिटमध्ये निदर्शनास आणून दिल्या जातात आणि ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या पुढच्या 90 दिवसाच्या आत त्याच्या दुरुस्त्या करण्याची जबाबदारी ही संचालक मंडळावर आणि अधिकाऱ्यांवर असते आणि त्या पद्धतीनेच बँकेचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्या ऑडिटमध्ये आम्हाला A किंवा A+ हे जे मार्किंग मिळतं हे ऑडिटर त्या सगळ्या गोष्टी तपासतो आणि योग्य पद्धतीचं कर्ज वितरण झालेलं असतं म्हणूनच हे ग्रेडिंग मिळतं. हे ग्रेडिंग काही घरात बसून मिळत नाही. चांगली गोष्ट आहे की ज्या अर्थी टार्गेट करतायत त्या अर्थी आम्ही चांगलं काम केलंय हे त्याच्यातनं सिद्ध होत आहे. त्यामुळे त्यांना जर टार्गेट करायचंच असेल तर त्यांनी निश्चितपणे आम्हाला टार्गेट करावं, परंतु त्याच्यासाठी बँकेला मध्ये ठेवायची आवश्यकता नाही. आम्हाला राजकीय दृष्ट्या हवं त्या पद्धतीने टार्गेट करा आणि बँकेच्या कारभारावर जे काही आरोप करण्याचे प्रयत्न दोन्ही वेळा झाले त्यावेळी दोन्ही वेळा त्यांच्याच नेत्यांनी त्याच्या संदर्भातली उत्तरं त्यांना दिलेली आहेत. त्यामुळे खरं तर आम्ही त्यांना वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही. पत्रकार परिषद घेतली आहे त्याचं कारण जे आहे की जिल्हा बँकेला कोणी विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. या संदर्भातले आवश्यक सगळे कायदेशीर ज्या काही कारवाई करणं आवश्यक आहे ते आम्ही निश्चितपणे करणार. परंतु बँकेच्या ठेवीदारांना, जिल्हावासियांना, राज्यातल्या जनतेला बँकेची पण बाजू समोर गेली पाहिजे आणि ती बाजू मांडण्यासाठी म्हणून आज आम्ही पुढे आलो आणि ही बाजू स्पष्टपणे आपल्या समोर मांडली आहे की जेणेकरून बँकेने नेमकं काय केलंय हे सुद्धा सगळ्यांना समजलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याच्या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्या समोर आज मांडलेली आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की त्यांना कर्ज घेतल्यानंतर ते मी कर्ज परतफेड करणारच नाही, बँकेला काय ते करून घेऊन दे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना याच्या पूर्वीच्या सुद्धा काळामध्ये त्यांनी केल्या आहेत त्याचं उत्तर कोर्टाच्या ऑर्डरने त्यांना मिळालं. कर्ज घेतल्यानंतर मग तो कोणी असो सगळ्यांना समान न्याय असतो.
या बँकेमध्ये मग ते संचालक म्हणून संचालकाने घेतलेलं कर्ज असो, त्यांच्या नातेवाईकांनी असो किंवा सामान्य कर्जदारांनी असो, प्रत्येकाला न्याय सारखाच असतो. याच्या संदर्भात त्यांना हे कर्ज पूर्ण व्याजासह भरावं लागलं, याचा खरं तर त्यांच्या मनामध्ये मोठा राग आहे आणि त्यामुळेच बँकेला बदनाम करावं, बँकेला त्रास द्यावा आणि मनीष दळवीला टार्गेट करावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. राजकीय दृष्ट्या त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अनेक वेळा मतभेद झालेत, म्हणून मी सुरुवातीला पण सांगितलं की जे काही राजकीय मतभेद असतील, राजकीय मतभेदांबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यासाठी बँकेला मध्ये ठेवण्याची गरज नाही. समोरासमोर आम्ही लढायला सक्षम आहोत आणि तेवढी क्षमता आमच्यामध्ये आहे आणि हे आम्ही वेळोवेळी सिद्ध केलं आहे. आणि म्हणूनच आम्ही स्वतःला मी मत न घालता सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि त्यांना या ठिकाणी पूर्ण प्रचार करण्याची आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी असताना सुद्धा 2 वेळा जिल्हा बँकेमध्ये पराभव पत्करावा लागला. आणि म्हणून ही पात्रता जी आहे, ही पात्रता जिल्ह्यातल्या जिल्हावासीय जिल्हा बँकेच्या सभासदांनी ओळखली, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा पराभव पत्करावा लागला आणि ती पात्रता आमची होती. आणि म्हणून राणे साहेबांनी ही काम करण्याची आम्हाला संधी दिली आणि ती पात्रता आहे, म्हणून जिल्हावासियांनी विश्वास टाकून आज 4,000 कोटीवरचा व्यवसाय 5 वर्षात फक्त 7,000 कोटीवर नेण्यासाठी मदत केली. बँकेची बाजू मांडण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी मी माझी जाऊन बाजू मांडतो, त्याच्यासाठी मला कुठलीही बंधनं नाही. महायुतीतले नेते ज्यांना योग्य वाटेल ते त्या ठिकाणी आम्हाला बोलवतील, विचारतील, तिथे आम्ही त्या पद्धतीचं त्यांच्यासाठी माहिती उपलब्ध करून देऊ. परंतु या सगळ्याच्या मागे ते जे काही प्रयत्न करतायत, खरं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी केंद्र शासनापासून, राज्य शासनापासून, नाबार्ड पासून, RBI पासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, उपस्थित केले. हे प्रश्नचिन्ह उपस्थित का करावे लागतात? कारण तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य नसतं म्हणून. जर इतक्या सगळ्या यंत्रणेमध्ये जर तक्रारीत तथ्य असतं तर निश्चितपणे बँकेच्या विरुद्ध काहीतरी कारवाई झाली असती. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, दिशाहीन आणि तथ्यहीन तक्रारी करत बसण्यापेक्षा बँकेची बदनामी करण्याचं काम त्यांनी थांबवावं. या पुढच्या काळामध्ये त्यांनाच नाही तर त्यांच्या या प्रयत्नाला आणि त्यांच्याबरोबर अशा प्रकारचे इतर सुद्धा जे कोणी प्रयत्न करतील कुठल्याही प्रकारची हयगय करणार नाही. कारण बँक ही जिल्हावासियांची आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि इथे राजकारण आणू नका. इथे आता सुद्धा बघा, आपण इथे जे संचालक बसलेले आहेत हे फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत, तर इतर पक्षामधनं सुद्धा जे निवडून आलेले आहेत ते सुद्धा संचालक इथे बसले आहेत. त्याचं कारण बँक आणि बँकेचं धोरण आणि त्या दृष्टिकोनातनं जिल्हावासियांना योग्य ती सेवा देणं, याच्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही असतो आणि याच्यासाठीच राणेसाहेब नेहमी आग्रही असतात. आणि आम्ही आमच्याकडे जी जबाबदारी जनतेने दिलेली आहे, जिल्हावासियांनी दिलेली आहे, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं आणि तो विश्वास कायम ठेवणं, तो विश्वास कायम टिकवणं, याच्यासाठी जे काही योगदान देणं आवश्यक आहे हे आम्ही देत राहणार. अशा प्रकारे कोणी आरोप प्रत्यारोप केले म्हणून बँक बदनाम होणार नाही. लोकांना विश्वास आमच्यावर आहे, जनतेला आमच्यावर विश्वास आहे आणि त्याला आवश्यक ती ज्या ज्या पद्धतीची उत्तरं देणं आवश्यक असतील ती देण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे. त्याचे फेरफार दाखवून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झालाय, मुळात कर्ज कोणी घेतलंय, किती घेतलंय, कुठल्या कारणासाठी घेतलंय, त्याच्यासाठी अधिक काय काय तारण व्यवस्था आहे, बँकेचं धोरण काय आहे, याची पहिली माहिती घेणं आवश्यक होतं. ती कुठल्याही पद्धतीची माहिती न घेता सातबारा दाखवून आपण दरोडा पडलाय अशा प्रकारची बोंब मारत जाणं हे निश्चितपणे चुकीचं आहे. कारण आम्ही जे काही कर्ज दिलेलं आहे ते मशीन खरेदीसाठी एका ड्रेजिंग कंपनीचा दिलेला आहे, जिल्ह्यातल्या ड्रेजिंग कंपनीला दिलेला आहे. आणि हे देत असताना ज्या मशीन येणार आहेत त्यांचीच किंमत मुळात 40 कोटी आहे आणि त्या मशीन ह्या आमच्याकडे तारण म्हणून असणार आहे.
परंतु तरी सुद्धा हा व्यवसाय आमच्यासाठी, आमच्या बँकेसाठी कर्ज पुरवठ्यासाठी नवीन असल्यामुळे आम्ही कर्जदाराला विनंती केली की आम्हाला अधिकचं तारण मालमत्ता त्या ठिकाणी द्यावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी अधिकची तारण व्यवस्था ही 32 कोटी रुपयाची आम्हाला दिली आहे, ज्याच्यामध्ये ज्या सातबाऱ्याचा त्यांनी उल्लेख केला आहे त्याच्यासाठी आपण 27 कोटी रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जमीन की ज्याची किंमत साधारणतः 5 कोटी रुपये आहे, अशी 32 कोटीची ॲडिशनल तारण व्यवस्था ही बँकेने घेतलेली आहे. ही बँकेच्या सुरक्षिततेसाठी ही आम्ही घेतलेली आहे. याच्यामध्ये कर्जापोटी किंवा त्या जमिनीसाठी कर्ज दिलं अशा प्रकारचा कुठलाही विषय नाही. ही मशीनसाठी दिलेलं कर्ज आहे की ज्या मशीनचा व्यवसायाचा ॲग्रीमेंट हा 2 वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट बरोबर झालेला आहे, ज्याची गव्हर्नमेंटकडनं येणारी रक्कम ही आमच्या बँकेच्या थेट खात्यामध्ये येईल याची ॲग्रीमेंटमध्ये आम्ही खातरजमा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार सुरक्षित कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि जर जिल्ह्यातला कोणी व्यावसायिक अशा प्रकारचा व्यवसाय करणार असेल आणि त्याची परतफेड सुरक्षितरित्या जर होणार असेल तर कर्ज पुरवठा करण्याबद्दल कुठलीही अडचण नाही, कारण शेवटी जिल्ह्यामध्ये असे व्यवसाय झाले पाहिजेत, उभे राहिले पाहिजेत. त्यामुळे कुठेतरी फक्त अंदाजावर भुई थोपटत जाण्यापेक्षा व्यवस्थितरित्या जर माहिती आमच्याकडनं घेतली असती तर अधिकची माहिती सुद्धा आम्ही त्यांना दिली असती.